राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदा हरि विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज प्रामुख्याने निरनिराळे विषय आपल्या समोर जे येतात त्यात फार मोठा आजही समाजासमोर जो प्रश्न आहे तो सोडवायचा असेल तर काय करावं लागेल, तर संस्कार करावे लागतील. तर आमच्याकडे षोडशोपचार संस्कार सांगितले आहेत, 16 संस्कार सांगितले आहेत. आज त्यातल्या किती संस्काराचा विचार करता येईल लक्षात येत नाही, पण जेवढे होतील तेवढे आपल्या समोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायात 13व्या श्लोकामध्ये भगवंत असं म्हणतात, पंचैतानि महाभावो कारणानि निबोधमे सांख्ये कृतांते प्रोक्तानि सिद्धये सर्व कर्मणाम. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, हे महाभाव, कर्माचा अत्यंत करणाऱ्या सांख्य सिद्धांतात संपूर्ण कर्माच्या सिद्धांतासाठी ही 5 कारणे सांगितली गेली आहेत. त्या 5 कारणांकडे तू लक्ष दे. आणि लागली 14व्या श्लोकामध्ये ती 5 कारणं सांगितली. त्याच्या आधारावर मी आजचा विषय आपल्या समोर मांडणार आहे. भगवंत म्हणतात, अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक्विदं विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवार्थ पंचमम. हे अर्जुना, कुठलंही कार्य सिद्ध करण्यासाठी या 5 गोष्टीची आवश्यकता असते. त्या 5 गोष्टी कोणत्या? तर एक आहे अधिष्ठान, दुसरा आहे कर्ता, तिसरा आहे विविध प्रकारची कारण, विविध प्रकारच्या चेष्टा आणि निरनिराळ्या क्रिया, आणि 5वं आहे दैव. आता या ठिकाणी आपल्याला जो विचार करायचा आहे, दैवम चैवार्थ पंचमम, मनुष्य आणि अन्य प्राण्यांच्या मध्ये काय फरक आहे तो आम्ही लक्षात घेतला पाहिजे. मनुष्य प्राणी ज्याप्रमाणे अनेक क्रिया करतो तसं अन्य प्राणी सुद्धा अनेक प्रकारच्या क्रिया करतात. पण माणसासाठी प्रामुख्याने 3 शब्द आहेत. एक आहे क्रियमान, दुसरा आहे संचित आणि तिसरा आहे प्रारब्ध. पण अन्य प्राण्यासाठी फक्त प्रारब्ध आहे. आदल्या जन्मात जे काही त्यांनी संचित केलं ते भोगण्यासाठी येतात, त्यांना क्रियमान नाही, म्हणजे नवीन कर्म ते करू शकत नाहीत. त्यांच्याजवळ बुद्धी असली तरी त्यांच्या पुरतीच ती बुद्धी असते. उदाहरण सांगू म्हणजे लक्षात येईल. एक उत्कृष्ट खोप किंवा घरट बांधणारा पक्षी आहे, जिगा असं काहीतरी त्याचं नाव आहे. उत्कृष्ट स्वरूपाचं त्याचं घरट असतं. पण ते जर इंजिनियरला दिलं की हे घरट उकलून पुन्हा तू या प्रकारचं तयार कर, तर तो इंजिनियर म्हणेल मला 6 महिने लागतील. पण तो पक्षी मात्र 2-4 दिवसात आपलं घरट तयार करतो. आता एवढी त्याच्याजवळ बुद्धिमत्ता आहे स्वतःच घरट बांधण्याची. पण जेव्हा केव्हा निर्माण झाला ते तेव्हापासून तो आजपर्यंत तसंच घरट बांधतो. मनुष्य पूर्वी जंगलात उघडा राहत होता, नंतर झोपड्या बांधायला लागला, नंतर घर बांधायला लागला, आता 100 आणि 150 मजल्याची इमारत बांधतो. हे ज्याच्या आधारावर करतो तो बुद्धीचा स्वतंत्र कप्पा क्रियमान बदलण्यासाठी, क्रियमान तुम्ही बदलू शकता त्याच्यासाठी आहे. मग अशा प्रकारच्या या क्रियमानाची ज्याला देणगी मिळाली आहे त्या माणसाने काय करावं? पूर्णापासून ढळले जग हे जाते पूर्णाकडे या न्यायाने. ज्या ईश्वरापासून आम्ही आलो त्या ईश्वराची प्राप्ती करणं हे त्या मनुष्याचं ध्येय असलं पाहिजे.
म्हणून आमच्याकडे चतुर्विध पुरुषार्थ सांगितले. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याच्या आधारावर त्याची वाटचाल झाली पाहिजे. पण आता हा जो श्लोक सांगितला यामधल्या एका एका गोष्टीचा विचार करू. अधिष्ठान कशाला म्हणायचं? अधिष्ठानम तथा करता. अधिष्ठान म्हणजे ज्याच्या माध्यमामधून ही सगळी कर्म केले जातात तो देह, याला अधिष्ठान म्हणतात. हे आपण लक्षात घ्यायचं. आता करता कोण आहे? तर वास्तविक पाहता सर्व कर्म प्रकृतीच्या माध्यमातून होत असतात. पण हा जन्माला आलेला जीव मी करतो या भावनेने अहम जो त्याच्या जवळ आला त्यामुळे तो त्या ठिकाणचा करता झाला. वास्तविक पाहता ही प्रकृती करते, पण मला असं वाटतं की मी कर्म करतो त्यामुळे या जीवाला या ठिकाणी कर्ता मानलेलं हे लक्षात घ्यायचं. आणि हा कर्ता आहे तो विविध स्वरूपाची जी काही कर्म करतो. करणंच पृथक विधम. आता करण या शब्दाचा अर्थ आम्हाला लक्षात घेतला पाहिजे. मी एका प्रयोगशाळेत गेलो होतो. त्या ठिकाणी विज्ञानाचे शिक्षक होते. मराठीत केव्हा तरी 5वी-6वी झालेला असेल, पण मी सहजच त्यांना विचारलं की ह्या ठिकाणच्या या साधनांना काय म्हणतात. तर एकाने इंग्रजी मधून सांगितलं इन्स्ट्रुमेंट म्हणतात. दुसऱ्या याने मराठीत किंवा संस्कृतचा शब्द सांगितला, याला उपकरण म्हणतात. ते उपकरण म्हणणाऱ्याला मी विचारलं की हे जर उपकरण आहेत तर मुख्य करण असले पाहिजेत ना. तो गडबडला. तुम्हाला मला काही माहित नाही मुख्य करण काय आहे ते. ही अशी आमच्या प्रकारची परिस्थिती. आमचं तत्वज्ञानच आम्हाला माहिती नाही. आता एक लक्षात घेतलं पाहिजे की 5वी मध्ये आम्ही शिकलो व्याकरणामध्ये मराठीच्या, करण म्हणजे क्रियेचे साधन. त्या ठिकाणचा काचेचं जे भांड आहे ते आपोआप काही स्टोवर जाऊन बसणार नाही. हाताच्या माध्यमामधून जावं लागेल. म्हणजे हात हे करण आहे. अशा प्रकारचे किती करण आमच्या जवळ आहेत याचाही आम्ही विचार केला पाहिजे. आणि मग आपल्याला लक्षात येईल की 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय या 10ला बहिःकरण म्हणतात. म्हणजे बाहेरून दिसणारे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय हे बहिःकरण आहे आणि 4 अंतःकरण आहेत. करण म्हणजे क्रियेचे साधन. मन काही ना काही क्रिया करतं म्हणून ते क्रियेचं साधन आहे. आणि अंतःकरणामध्ये कोणते 4 आहेत? मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त हे 4 आहेत. असे एकंदरीत आमच्या जवळ 14 करण आहेत. लक्षात घ्या, बाहेरचे जे सगळे शास्त्रज्ञ आहेत ते उपकरणांच्या द्वारे प्रयोग करतात आणि आमचं शास्त्र उपकरणांच्याकडे फारस लक्ष न देता करणांच्यावर प्रयोग करतो. म्हणजे गीतेतून जर आम्हाला काही शिकायचं असेल तर एकच मुद्दा सांगतो, मनावर कशा प्रकाराने नियंत्रण करावं. मन या सर्व गोष्टीला कसं कारणीभूत आहे. मन एव मनुष्यानां कारणं बंधमोक्षयोः असं जर आमचे उपनिषद म्हणत असतील तर या मनावर कसं नियंत्रण करायचं हे गीता शिकवते. म्हणून गीतेचं एक नाव आहे भारतीय मानसशास्त्र. सांगायचं तात्पर्य, ज्यावेळा अर्जुनाने असं म्हटलं की भगवंतांनी म्हटलं की तू मनावर नियंत्रण ठेव, त्यावेळा अर्जुन म्हणतो चंचलमी गुणकृष्ण प्रमाथी बलवत दृढम तस्याहम निग्रहम म्हणजे वायुरुषु दुष्करम. त्या वायूवर एखाद्या वेळा नियंत्रण ठेवता येईल पण या मनावर नियंत्रण ठेवता येत नाही. त्यावेळा भगवंतानी त्याला जे उत्तर दिलं तेही महत्वाचं आहे. भगवंत म्हणतात असंशय महाभाव मनोदुर्निग्रहम चलम अभ्यासेरपि कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अर्जुना, तू म्हणतोस त्याप्रमाणे मन अत्यंत चंचल आहे हे निश्चित आहे, पण अभ्यास आणि वैराग्य याद्वारे या मनावर सुद्धा नियंत्रण ठेवता येतं. जर अन्य प्राण्याप्रमाणे आम्ही मागचं प्रारब्धच भोगायला आलो असतो तर मग हे प्रवचन, कीर्तन, संस्कार याची गरजच भासली नसती. पण माणसासाठी भगवंतानी क्रियमान दिलंय आणि बुद्धीचा विकसित कप्पा दिलाय. त्यामुळे या क्रियमानाच्या द्वारे
आम्ही समाजामध्ये परिवर्तन केलं पाहिजे. आणि ते परिवर्तन आम्हाला करायचं असेल तर आमच्या भारतीय संस्कृतीचा जो संदेश आहे त्याच्या आधारावर करावा लागेल. तर आपल्याजवळ एकंदरीत 14 करण आहेत, हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि या 14 करणांच्या द्वारे आम्ही विविध प्रकारची कामं करतो. विविध प्रकारची कामं करत असताना सुद्धा एकंदरीत 20-20% म्हटलं तर दैव सुद्धा 20% आहे. त्या दैवाचाही परिणाम आमच्यावर होतो. अनेक प्रकारची संकट मागच्या कर्मात केलेल्यामुळे, मागच्या जन्मात केल्यामुळे आमच्यावर येत असतात. त्या संकटाला मात करून पुढे जायचं असतं. हे सुद्धा क्रियमानाच्या आधारावर करता येतं. हे क्रियमान कसं सुधारायचं, क्रियमान कसं असलं पाहिजे, याच्यासाठी हे 16 संस्कार आहेत. म्हणून 16 संस्कारांची आमच्याकडे का आवश्यकता आहे याविषयीचा भाव मी आपल्या समोर ठेवलेला आहे. त्यामुळे आजच्या या प्रवचनामध्ये किती संस्कारांची माहिती होते हे आपण पाहू. पण आज प्रारंभ जर करूया या 16 संस्कारापैकी आमच्याकडे पहिला जो संस्कार सांगितलेला आहे त्याचं नाव आहे गर्भाधान. आम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की एक आणखी शब्द, मी इथं प्रश्नोत्तर घेत नाही, नाहीतर सभा ज्यावेळा समोर असते त्यावेळा मी हा विषय प्रश्नोत्तर रूपाने घेत असतो. पण आता विचारला तर थोडा अवघड जाईल, तरी सुद्धा आपण विचार करूया. मी फक्त एक छोटा प्रश्न विचारतो, त्याच्या उत्तराच्या द्वारे आपण पुढच्या विषयाकडे वळूया. प्रश्न माझा असा आहे, 15-20 सेकंदात त्याचं उत्तर सांगता आलं तर हरकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. तर हे शुद्ध बीज काय आहे हे ज्यांना सांगता येईल असं वाटतं त्यांनी 1-2 वाक्यामध्ये 3-4 वाक्यात सांगायला हरकत नाही. 15-20 सेकंद आपण त्याच्यासाठी देऊया. छोटे लाल भैया, आप खाना नहीं खाएंगे ना तो फिर इधर आने का भी नहीं, मेरे साथ बात भी नहीं करने का. ठीक आहे, चला मीच विश्लेषण करतो. अजूनही कोणाला सांगायचं असलं तर हरकत नाही, पण कॅमेरा सुरू करा, त्याचप्रमाणे आवाज सुरू करा. हॅलो, महाराज संस्कार होईल का बीज? संस्कार बीज होईल का? पण मग संस्कारानंच शुद्धता येईल ना. मग आपण उरलेल्या वेळात नंतर चर्चा करूया. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या शब्दाच्या माध्यमामधून संस्कार आणि बीज शुद्ध होतं, पण मूळ काही ना काही संस्कार घेऊन आवडलेला ना. तर पुरुषाने ब्रह्मचर्याचं पालन करायचं आणि स्त्रीने पातिव्रत्याचं पालन करायचं. असं जर केलं तर ते बीज शुद्ध होतं. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल मग ब्रह्मचर्याचं पालन करायचंय तर संतती कशी उत्पन्न होणार? तर ब्रह्मचर्य 2 प्रकारचं आहे. एकाला नैष्ठिक ब्रह्मचर्य म्हणतात आणि दुसऱ्याला संसारी. राजेंद्र महाराज केवळ संततीसाठी विषयाचा भोग घेत असेल तर त्याला संसारी ब्रह्मचारीच म्हणतात. आमच्याकडे एकनाथ महाराज हे संसारी ब्रह्मचारी आहेत. सांगायचं तात्पर्य काय आहे की आपली पत्नी सोडली तर अन्य स्त्रियाकडे मातृत्वाच्या भावाने, भगिनीच्या भावाने जो पाहतो आणि त्यांच्याकडे पाहत असताना त्यांच्या मनात कुठल्याही प्रकारचा विकार उत्पन्न होत नाही. त्याही पेक्षा पुढे जाऊन पत्नीकडे पाहताना सुद्धा विकार उत्पन्न होत नाही. ज्या वेळेला संतती उत्पन्न करायची त्याच वेळेला त्या विषयाची आठवण तो करतो. असा जो संसारामधला आहे त्याचं बीज शुद्ध असतं. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी याचा अर्थ त्यांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं असलं पाहिजे. आणि त्याचप्रमाणे बीज शुद्ध असलं तरी जमीन अशुद्ध असली तर फळ चांगलं मिळत नाही. उदाहरण सांगतो लक्षात येईल.
आमच्याकडे अमेरिकेने साळीचं शुद्ध बी, ज्याला आम्ही बासमती म्हणतो, त्याचं अमेरिकेत नेलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी पेरलं, बियात कुशली भेसळ नव्हती. त्या ठिकाणी उगवलं, तांदूळ आला, नाकाजवळ नेलं तर वास निघून गेला, सुगंध निघून गेला आणि भात केला तो पानसट झाला. का? कारण त्या भूमीमध्ये त्या प्रकारचा सुगंध नाही. तसंच पुरुषाचं बीज जसं ब्रह्मचर्यामुळे शुद्ध झालेलं असलं पाहिजे, अन्य स्त्रियांच्या बाबतीत तो मातृत्वाने पाहत असला पाहिजे, त्याचप्रमाणे स्त्रीच्या मनामध्ये सुद्धा अन्य पुरुषाच्या विषयीचा कामभाव उत्पन्न होता कामा नये. तिने पातिव्रत्याचं पालन केलं पाहिजे. म्हणजे जमीन सुद्धा शुद्ध असली पाहिजे. म्हणजे स्त्री पतिव्रता आहे आणि पुरुष ब्रह्मचर्याचं पालन करतो, त्या वेळेला बीज शुद्ध होत असतं, हे लक्षात यावं. यासाठी या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख केलाय. त्या ठिकाणी जातीचा, वर्णाचा काहीही संबंध नाही, हे लक्षात घ्यायचं. ब्रह्मचर्य पालन हा भाव लक्षात घ्यायचा. आणि आमच्याकडे प्रभू रामचंद्रांचा आदर्श आणि त्यांच्या भावांचा आदर्श तर इतका उच्च कोटीचा आहे की त्या आदर्शापर्यंत आम्ही पोहोचू शकत नाही. लक्षात घ्या, वनामध्ये सीतामाई प्रभू रामचंद्रांच्या बरोबर होत्या. किती वर्ष होत्या? तर 13 वर्ष 2 महिने त्या बरोबर होत्या. अरण्यामध्ये 2-4 मुलं खेळायला काय हरकत होती का? नाही. पण दोघांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं. आपण राजघराण्यातला आहोत, ज्यावेळेला राज्याभिषेक होईल त्याच नंतर संसार सुरू होईल, अशा प्रकारचा भाव ठेवून पती पत्नीने ब्रह्मचर्याचं पालन केलं. बरं, त्या दोघांनीच केलं का? लक्ष्मण तर अरण्यात होता, त्यामुळे त्यांनी 14 वर्षाचं पालन केलं का? नाही. तर तिकडे भरत आणि शत्रुघ्न यांनी सुद्धा जोपर्यंत रामाचा संसार, हे बंधुप्रेमाने हे फार विलक्षण आहे, रामाचा संसार सुरू होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा संसार करणार नाही. आणि भरत राजधानीच्या बाहेर जाऊन नंदीग्रामला बसला आणि शत्रुघ्न आपल्या पत्नीबरोबर असताना सुद्धा त्यांनीही 14 वर्षाचं ब्रह्मचर्य पालन केलं. आपल्याला लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांचे लव आणि कुश हेच मोठे आहेत, बाकी सगळ्या भावांची मुलं त्यांच्यापेक्षा लहान आहेत. याचा अर्थ हा कितीतरी मोठा आदर्श आहे. 14 वर्षपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन केलं. दुसरी गोष्ट अशी की मी मागच्या वेळा सांगितलं की ज्ञानेश्वर माऊलीच्या आईने त्या ठिकाणी असलेल्या पिंपळ वृक्षाला ज्या फेऱ्या घातल्या, पिंपळ वड हे ब्राह्मण आहेत आणि त्यांना फेऱ्या घातल्यामुळे आणि 12 वर्षाचं त्यांनीही तप केलं आणि पतीही ब्रह्मचारी होते, म्हणून ज्ञानेश्वरांसारखा मुलगा त्यांना जन्माला आले, ती भावंड जन्माला आली, ती शुद्ध वजा पोटी फळे रसाळ गोमटी या न्यायाने जन्माला आली, असं आपल्याला लक्षात येईल. अशी कितीतरी उदाहरणं आपल्याकडे आहेत, पण मी त्या उदाहरणांच्या मध्ये जाणार नाही. मला आता या संस्काराच्या दृष्टीने काही गोष्टी आपल्या समोर मांडायच्या. त्यातला पहिला भाव आपण लक्षात घ्यायचा. आमच्याकडे गर्भाधान नावाचा संस्कार सांगितलाय. महिन्यातले 30 दिवस उपभोगासाठी आहेत असं जी माणसं मानतात त्यांचं पतन निश्चित आहे. आमच्याकडे असं सांगितलंय शास्त्रकारांनी, स्त्रीच्या ऋतुकालानंतर 4 दिवस जाऊन 5व्या दिवसापासून ते 16व्या दिवसापर्यंतच गर्भाधान झालं तर बीज किंवा त्या गर्भाचं रोपण चांगलं होतं, हे लक्षात घ्यायचं. त्यात आणखीन सांगितलंय विषम दिवशी कन्या आणि सम दिवशी पुत्र होऊ शकतो, पुत्र होत असतो, हेही शास्त्र आहे. पण आमच्याकडे या शास्त्राचा योग्य अभ्यास न झाल्यामुळे बऱ्याच वेळेला मुलगाच होतो, मुलगीच होती या न्यायाने आत्महत्या करणाऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. मुलगा किंवा मुलगी हे दैवप्रमाणे येणार आहेत असंही गृहीत धरलं तरी मुलगा आणि मुलगी यामध्ये आमच्याकडे कधीच भेद मानला नाही. मधल्या काळात त्या घटना घडल्या, त्या चुकीच्या आहेत. पण मुलगा पाहिजे असेल तर सम दिवस आणि मुलगी पाहिजे असेल तर विषम दिवस असं. आणि फक्त 16व्या दिवसापर्यंत ऋतुकालानंतर 5व्या दिवसापासून ते 16व्या दिवसापर्यंतच याला नवीन पिढीच्या जन्माचा ऋतुकाल म्हणतात. याच काळात
पुत्र प्राप्ती किंवा कन्या प्राप्तीसाठी समागम झाला तर पुत्र चांगला जन्माला येणार, ते शुद्ध बीज असेल, यासाठी मी या गोष्टीचा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे. दुसरा मुद्दा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की हे त्याच्यावर एक आमच्याकडे संस्कार आहेत, त्याचे मंत्र आहेत. आणि म्हणून आई वडिलांनी कशा प्रकाराने विचार केला पाहिजे, त्याच्यासाठी हवन सुद्धा सांगितलंय. त्या हवनाच्या वेळेला काय विधी आहेत वगैरे, विधीमध्ये मी जात नाही, कारण माझा कर्मकांडाचा विषय नाही. मी फक्त त्यातल्या ज्ञानाचा विषय आपल्या समोर मांडतो आहे, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे मग आपल्याला लक्षात येईल की या गर्भाधानाचा कालखंड कोणता, हा एकदा सांगितल्यानंतर पुढे जे 3 संस्कार आहेत याविषयी आपल्याला थोडस बोलता येईल. पुंसवन, अनवलोपन आणि सीमंतोनयन हे 3 संस्कार गर्भ दिसल्यानंतर 8व्या महिन्यात करण्याचे आहेत. पण आता या ठिकाणी गर्भ राहिल्यानंतर त्या आई वडिलांनी कशा प्रकाराने विचार करावा, त्यातल्या त्यात आईने कशा प्रकाराने विचार करावा, हे शास्त्र मोठ्या प्रमाणावर सांगतं. कारण आई 9 महिने त्याला आपल्या गर्भामध्ये सांभाळत असते. म्हणून आईच्या विचाराचा प्रभाव त्या गर्भावर मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे अनेक प्रकारचे नियम त्या मातेला त्या काळात पाळावे लागतात. जास्त तिखट खाता येत नाही, जास्त गोड खाता येत नाही वगैरे वगैरे. मला त्याच्या खोलात जायचं नाही. पण आम्ही असं जे म्हणतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, म्हणजे त्या स्त्रीला जे डोहाळे झाले त्या डोहाळ्यावरून तो पुत्र कसा होणार आहे याविषयीच अनुमान नव्हे, याविषयीच शास्त्र नक्की सांगतं तो मुलगा किंवा मुलगी कशा प्रकाराने होणार. कारण डोहाळे या शब्दाचा अर्थ 2 आहेत त्याच्यात. एक तर आईचे विचार आणि आत असलेल्या गर्भाचे विचार बाहेर येत असतात, आणि म्हणून त्या स्त्रीच्या माध्यमामधून या विचाराचा प्रभाव होत असतो. डोहाळ्याचा अर्थच मुळी पुत्र कसा जन्माला येणार याची चिन्ह आहेत. काहींना राग खावी वाटते, आणखीन काही खावं वाटतं, तो सोडून द्या विषय. पण आमच्याकडे शिवाजी महाराजांचा गर्भ जिजाऊन राहिल्यानंतर त्यांनी कसा विचार केला, प्रभू रामचंद्रांचा गर्भ राहिल्यानंतर कौशल्या मातेने कशा प्रकाराने विचार केला, भगवान श्रीकृष्णांचा गर्भ राहिल्यानंतर देवकी मातेने कशा प्रकारचा विचार केला, याचे वर्णन आपल्या ग्रंथामध्ये आले. ते मुळातून पाहण्यासारखे आहेत. हातात तलवार घेऊन राज्य स्थापन करावं असं जिजाऊ साहेबांना वाटलं. 12 तारखेला म्हणजे उद्याच त्यांची जयंती असल्यामुळे हे स्मरण आहे असंही म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून तशा प्रकारचा तेजस्वी पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आला, कारण मातृत्वाचे संस्कार त्या पुत्रावर झालेले होते. सांगायचं तात्पर्य की हे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. या गर्भाधानाच्या संदर्भात आणि हे 3 संस्काराच्या संदर्भात या 9 महिन्यामध्ये आई जसा विचार करते त्या प्रकारचा गर्भ विचार करतो, आणि गर्भाचाही काही स्वतःचा विचार असतो, ज्याला डोळे म्हणतात. ते या संदर्भात 2 छोटी छोटी उदाहरणं मी आपल्या समोर मांडणार आहे. आपल्याकडे अष्टावक्र नावाचे एक ऋषी झाले. हे ऋषी हे कौहडचे पुत्र आहेत, आणि हा गर्भ ज्यावेळा राहिला त्यावेळेला सुजाता नावाची त्यांची जी माता आहे ती अरुणी नावाच्या ऋषीची कन्या आहे, आणि जावाई आणि सासऱ्या यांचा आश्रम एकत्रच आहे. ती वडिलांचं शिकवणं चालू असताना तिकडेही कधी कधी बसत असे, आणि पती शिकवित असताना तिकडेही ती बसत असे. एके दिवशी असं घडलं की कौहड ऋषीचे उच्चारामध्ये 2-3 शब्द चुकले. आतून गर्भात आवाज आला, बाबा तुमचे हे संस्कृतचे उच्चार चुकलेले आहेत, तुम्हाला सुधारावे लागतील. त्याला विचारलं, तुला कुठून कळलं? एक तर आधीपासूनच ज्ञान आहे. तो म्हणाला, मी आजोबांच्याकडे बसतोय, तुमच्याकडे बसतोय, त्यामुळं मला शुद्ध उच्चार काय आहेत हे माहिती आहे. आणि त्यामुळे त्या कौहड ऋषींनी त्याला शाप दिला. आता खरं म्हणजे ते चुकीचं आहे, पण दिला. 8 ठिकाणी वाकडा आत बाहेर येण्याच्या आतच मला तत्वज्ञान शिकवतो का? पण गर्भात परिणाम होत असतात, हे तर उदाहरण आम्हाला यावरून लक्षात घ्यावं लागेल. यासाठी या उदाहरणाचा मी उल्लेख केलेला आहे.
दुसरं उदाहरण आपल्या सगळ्यांना प्रसिद्ध माहीत असलेलं की भगवान श्रीकृष्ण सुभद्रेला घेऊन जात होते. चक्रव्यूहाचा भेदाची कथा चालली होती. सुभद्रेचा आवाज येत होता. नंतर आवाजात बदल झाला. भगवान श्रीकृष्णाने पाहिले की गर्भातून आवाज येतोय. फक्त चक्रव्यूहाच्या आत शिरण्याचं ज्ञान गेलं. नंतर त्यांनी सांगणं बंद केलं. तर चक्रव्यूहामध्ये शिरण्याचं ज्ञान अभिमन्यूला कुठे झालं? तर गर्भामध्ये झालं. आईच्या गर्भात असताना झालं. या कथा आम्हाला काय सांगतात की गर्भामध्ये असताना आई ज्याप्रमाणे विचार करते त्याप्रमाणे त्याच प्रकारचे संस्कार होत असतात. केवळ हे भारतासाठी आहे का हो? आमचं संपूर्ण तत्वज्ञान संपूर्ण विश्वासाठी आहे. विश्व लक्ष न देव न देव, पण ज्या दिवशी त्यांना लक्ष द्यावं लागेल की पिढी बदलली, पिढी वाया जाते, त्यावेळेला त्यांना आमच्या या तत्वज्ञानाकडे यावं लागेल. हे पाश्चात्य जगतात घडलेलं एक छोटस उदाहरण 10-12 वर्षापूर्वी पेपरमध्ये येऊन गेलेलं सत्यकथा, त्याचा मी उल्लेख करतो. आमचं शास्त्र किती सूक्ष्म रीतीने विचार करतं यासाठी हे उदाहरण आहे. पाश्चात्य जोडपा आहे, दोघेही पांढरे शुभ्र, आणि मुलगा ज्याला जन्माला आला तो काळा. नवऱ्याच्या मनात प्रश्न उभा राहिला, काय घडलं? आणि म्हणून ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरला त्यांनी सगळी माहिती सांगितली. डीएनए तपासला, त्याच्यात काही गडबड नाही. म्हणजे काळा झाला का? शेवटीला डॉक्टर म्हणाले, आम्हाला तुमची बेडरूम पाहायची आहे. आणि बेडरूम पाहायला आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की मुलगा काळा का झाला. कारण ती जी स्त्री आहे तिला फुटबॉल हा खेळ फार आवडत होता. आणि पेले नावाचा जो फुटबॉल प्लेयर आहे त्याचं चित्र तिच्या त्या बेडरूम मध्ये होतं. तो पेले हा आफ्रिकन असल्यामुळे काळा होता आणि त्याचंही ती ध्यान करत असे. म्हणजे त्या ध्यानाचा परिणाम त्या गर्भावर झाला आणि मुलगा काळा जन्माला आला. इतका सूक्ष्म विचार, व्यभिचार नव्हता पण वैचारिक व्यभिचार होतात म्हणावं लागेल ना. पेलेचं ध्यान तिच्या मनात येत होतं, त्याच्याकडे ती पाहत होती आणि त्यामुळे मुलगा काळा जन्माला आला. तर आमचं शास्त्र मुलगा किंवा मुलगी जे गर्भात आहेत त्यांच्यावर संस्कार माता करत असते आणि त्या मातेच्या संस्काराचा त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होत असतो. आणि म्हणून हे चारही संस्कार हे मातेच्या संदर्भातले आपल्याला लक्षात येतील. ते म्हणजे हा गर्भाधानाचा एक संस्कार, त्यानंतर पुंसवन, अनावलोभन आणि सीमंतोनयन, यामधल्या एका संस्काराचा विचार केला तर पुंसवन याचा अर्थ गर्भ पुष्ट झाला पाहिजे, त्याचा काय म्हणतात गर्भपात होता कामा नये. अनवलोकनामध्ये सुद्धा तो बलदंड झाला पाहिजे. अशा प्रकारचे संस्कार आपल्याकडे केले जातात. अशा प्रकारच्या या संस्कारांच्या माध्यमामधून तो मुलगा किंवा मुलगी हे चांगल्या प्रकाराने जीवनामध्ये ज्यावेळेला जन्म घेतात त्यावेळेला पहिल्या जन्माच्या आधीचे 4 संस्कार झालेले असतात असं आपल्याला लक्षात येईल. या 4 संस्कारानंतर जन्माला आल्या त्यावेळेला जातकर्म नावाचा एक संस्कार आहे. या संदर्भात आपल्याला जन्माला आल्यात त्याला मध आणि तूप हे एकत्र उगाळून एकत्र करून द्यायचं असतं, चाटण द्यायचं असतं. ते चाटण दिल्यामुळे सुद्धा मूल सशक्त होण्यासाठी मदत होत असते असं आमचं शास्त्र सांगतं. आता इथं मला जो दुसरा एक सुभाषित सांगायचं आणि त्याच्या आधारावर थोडस विश्लेषण करणार आहे. सुभाषित आमच्या सुभाषितकारांनी जे सांगितलंय ते आहे, लालयेत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयेत प्राप्तेषु षोडशे वर्षे पुत्रा मित्रवद आचरेत. आता या ठिकाणी आई आणि वडील दोघांचा एकत्र संपर्क येत असतो. मूल जन्माला आल्यानंतर त्या मुलाच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत त्याचे लाड करावेत, त्यांनी मागितलं ते द्यावं. आता या ठिकाणी आपल्या मनामध्ये प्रश्न निर्माण होईल, लहान मुलं नको ते मागत असतील तर कशा प्रकाराने द्यायचं, त्यांच्या इच्छा कशा पूर्ण करायच्या. या संदर्भात सुद्धा एक सुंदर उदाहरण रामायणामधलं आपण लक्षात घेऊया.
एक वेळेला पौर्णिमेच्या दिवशी आई आपल्या बालरामाला घेऊन वर महालाच्या वर बसलेली होती. पौर्णिमेचा चंद्र आईने त्या मुलाला दाखवला आणि त्या रामाने हट्ट धरला, मला हा चंद्र पाहिजे. आता बाल हट्ट आहे, रामाने हट्ट धरला मला हा चंद्र पाहिजे. पण आई जाणकार होती, संस्कार करणारी होती आणि तिने लागलीच काले दासीला हाक मारली आणि सांगितलं एक आरसा घेऊन ये. आणि ती दासी आरसा घेऊन आली आणि त्या आरशामध्ये, आरसा हातात दिल्यानंतर आरशामध्ये त्या चंद्राचं प्रतिबिंब त्या बालरामाला दिसायला लागलं आणि त्याच्याबरोबर बालराम खेळायला लागले. सांगायचं तात्पर्य इतकं सोपं ते आहे, पण त्या काळामध्ये बालकांना रागवू नये हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आता या ठिकाणी काही संस्कारांचा विचार कसा येतो तेही आपण पाहूया. आपल्याकडे मराठवाड्यात तरी प्रामुख्याने अस्ताव्यस्त आमच्या सगळ्या वस्तू पडलेल्या असतात. एक लहान मूल रांगायला लागलेलं, ते रांगत रांगत जात होतं, पुढे अडकित्ता पडला होता. आईच्या लक्षात आलं ते मूल अडकित्ता घेतल्याशिवाय राहणार नाही, त्या अडकित्त्याकडेच चाललंय. म्हणून आईने तो अडकित्ता घेतला, असा पाठीमागे हातात नेला आणि त्या मुलाला सांगितलं भूल कावनी नेला. त्या मुलाने ते ऐकलं, त्याला काही म्हणता आलं नाही. नंतर अडकित्ता काही दिसला नाही, पण 4 दिवसांनी तसाच अडकित्ता पडलेला आणि तो त्या मुलाच्या हातात आला. आता त्याच्याकडून कसा काढायचा म्हणून त्या चिमुकल्या हातातून हा अडकित्ता काढण्यासाठी ज्यावेळा आई प्रयत्न करते, त्या मुलाने असा आपला चिमुकला हात पाठीमागे नेला आणि आईला सांगितलं भूल कावनी नेला. आता हे जे भूल कावनी नेला हे कोणाकडून तो शिकला असं विचार केला तर अवघडच आहे की नाही. सांगायचं तात्पर्याचा मुद्दा, लहान मन पाहिलेली गोष्ट ग्रहण करत असतं आणि म्हणून त्यावेळेला आम्ही सावध राहिलं पाहिजे. कशा रीतीने आचरण आमचं झालं पाहिजे, कारण संस्काराने माणूस घडतो हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून संस्कार हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि या 5 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या मुलावर आचरणातून संस्कार होत असतात, बोलण्यातून सुद्धा होतात. परंतु आम्ही योग्य रीतीने बोललो तर त्याचा परिणाम चांगला होतो. नाहीतर आणखीन एक, लहान मूल हे निरागस आहे, त्यांना त्याच्यातले आढेवेढे माहीत नसतात. असं सांगतात की एका बापाने त्याच्याकडे देणेदार आला, बाप आत आहे आणि त्या मुलाला सांगतोय बाहेर आलेला जो माणूस आहे त्याला सांग बाबा घरात नाही. याला कुठं आड पडदा. त्या गृहस्थाने विचारला तुझे बाबा कुठे आहेत, तर तो म्हणतो बाबाने असं सांगितलं की बाबा घरात नाही. आता हे बाबाने असं सांगितलं की बाबा घरात नाहीत हा त्याचा प्रामाणिकपणा आहे, तो सरळ मनाचा आहे. पण हळूहळू तो की घरात असताना सुद्धा नाही सांगता येतं, हे जे खोटं बोलणं आहे तो कोणाकडून शिकतो. त्यावेळेला जरी त्याच्या मनात असं आलं की बाबा असं म्हणाले की मी घरात नाही सांग, ते त्यांनी सांगून टाकलं. पण पुढे मात्र तो नकळत संस्कार होतो. कारण आई वडिलांच्या माध्यमामधून चांगले वाईट जे काही आई वडील करत असतात त्या प्रकारचे संस्कार ग्रहण करण्याचं वय साधारणपणे 16 वर्षापर्यंत आहे. आणि म्हणून या 16 वर्षामध्ये त्यातली 5 वर्ष तर अत्यंत महत्वाची आहेत. ही 5 वर्ष मूल आईपासून दूर राहता कामा नये. म्हणून नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा आम्ही असं म्हणतो, तुम्हाला मुलं चांगले व्हावेत आणि पुढे उत्कृष्ट रीतीने त्यांनी आचरण करावं असं वाटत असेल तर 5 वर्षापर्यंत तुम्ही मुलाच्या नोकरी नाही केली तरी चालेल. कारण त्याच्यावर संस्काराची अत्यंत आवश्यकता आहे आणि त्यातल्या त्यात आईची आवश्यकता जास्त आहे असं आपल्याला लक्षात येईल. आणि म्हणून आमच्याकडे हे संस्कार या पद्धतीने सांगितलेले आहेत. दुसरा, लालयेत पंचवर्षांनी 5 वर्षेपर्यंतचे लाड करावेत.
दशवर्षांनी ताड येत. 5 वर्षानंतर पुढे 10 वर्ष म्हणजे 15 वर्ष होईपर्यंत म्हणजे 16व्या वर्षापर्यंत योग्य गोष्ट सांगितली तर द्यावी, अयोग्य गोष्ट मागितली तर देऊ नये. कसं सांगावं हाच प्रश्न आहे. वयाच्या 15व्या वर्षापर्यंत मुलाच्या हातात हे जे साधन आपण वापरतो आहे मोबाईलचं ते द्यायचं नाही. शक्य आहे का? पण आई वडिलांना काम करायचं असले की मुलाच्या हातात आम्ही ते साधन देतो. काय पाहायचं ते पहा म्हणतो आणि त्याच्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणावर बिघाड होतात असं आपल्याला लक्षात येईल. मला त्याच्या खोलात जायचं नाही. 6व्या वर्षापासून ते 16व्या वर्षापर्यंत म्हणजे पुढचे 10 वर्ष योग्य मागितलं तर द्यावं, अयोग्य मागितलं तर द्यायचं नाही. म्हणजे त्याला ताडण करायचं म्हणजे मारायचं या शब्दात नाही, तर समजून सांगायचं की हे तुला मिळणार नाही, हे तुला 16 वर्षानंतरच मिळेल. अशा प्रकाराने ब्रह्मचर्याचं पालन झालं तरच पिढी चांगली होईल. आणि आमच्याकडे हे तर झालं घरी ब्रह्मचर्याचं पालन, पण गुरुच्या आश्रमात गेल्यानंतर तो 12 वर्ष राहणार आहे, 5 ते 12 म्हणजे 20व्या वर्षापर्यंत. तर त्यांनी कशा रीतीने विचार केला पाहिजे. शिक्षण घेत असताना म्हणजे पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्याचं पालन त्या मुलासाठी सांगितलं आहे. मला महाभारतातल्या कथा सांगितल्याशिवाय करमत नाही आणि त्या कथा मी समाजामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर सांगत असतो की महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही कशा पद्धतीने सांगितलं पाहिजे. महाभारत आणि रामायण यातल्या काही गोष्टींचा मी थोडक्यात या ठिकाणी जो प्रसंग सांगणार आहे तो थोडक्यात सांगणार आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण इथलं उदाहरण स्पष्ट व्हावं याच्यासाठी मी सांगतोय. देवराज्यामध्ये इंद्राच्या अध्यक्षतेखाली बृहस्पती उपस्थित असताना विषय निघाला की राक्षसांचे गुरु जे आहेत शुक्राचार्य यांच्याकडे संजीवनी विद्या आहे आणि त्यामुळे राक्षस पुन्हा एकदा मेलेले जिवंत होतात आणि आपला पराभव होतो. तर ही संजीवनी विद्या आणायला कोणीतरी तिकडे गेलं पाहिजे. आता बृहस्पतीने सांगितलं प्रस्ताव की संजीवनी विद्या आणायला कोण जायला तयार आहे, पण त्यांना माहितीये राक्षस राज्यामध्ये जायचंय. गुरु जरी शिकवायला तयार झाले तर वृषपर्वा नावाचा राजा आहे, तो त्या ठिकाणी आलेले कोण शिष्य आले काय नाही लक्षात येणार नाही. लक्षात घेतल्याशिवाय राहणार का? कारण ते त्यांचे पुरोहित आहेत. पण तरी सुद्धा जाऊन ही विद्या कोण आणणार असं म्हटल्यानंतर दरबार शांत झाला. कारण तिकडे जायचं म्हणजे मृत्यूच्या दाढेत जायचं असं होतं. पण सगळ्या शेवटीला बृहस्पतींचा मुलगा कच्छ असं म्हणाला की मी जातो. बापाला चढ झालं. मी इतरांसाठी प्रस्ताव ठेवला आणि माझाच मुलगा जातो म्हणतोय. पण तिथं माघार घेण्यासारखी शक्यता नव्हती, कारण राष्ट्राचा विचार होता. म्हणून कच्छ संजीवनी विद्या घेण्यासाठी शुक्राचार्यांच्याकडे गेला. आपल्याला माहितीये शुक्राचार्यांची मुलगी देवयानी ही अत्यंत सुंदर आणि सुशील होती. त्या आश्रमामध्ये हा गेला, कारण देवयानी ही जी आहे तिची आई ही इंद्राची कन्या आहे. आता तो विषय मी फारसा बोलत नाही, पण मुलगी जन्माला आल्यानंतर ती निघून गेली. त्यामुळं मुलगी तिथंच आहे, वडिलांच्याकडे एकटीच वाढतीये आणि त्या ठिकाणी कच्छ आहे. पण कच्छ फक्त संजीवनी विद्या घेण्यासाठीच गेला होता. त्याच्यावर मृत्यूचे 3 प्रसंग आले. त्यांनी कसे निवारण केले. पहिल्या प्रसंगानंतरच दुसरा पळून गेला असता, पण मी विद्या घेतल्याशिवाय जाणार नाही या न्यायाने तो राहिला. पहिल्यांदा त्याला मारून टाकलं. त्यांनी गुरुनी संजीवनी विद्येने उठवलं. दुसऱ्या वेळा त्याचे निर्णय तुकडे करून टाकले. पुन्हा संजीवनी विद्येने उठवलं. तिसऱ्या वेळेला तर त्याला मारून जाळून त्याची राख करून शुक्राचार्यांच्या दारून त्यांना दिली. तो पोटात गेला. तर म्हणाले आता त्याला उठवावं लागेल. त्यातलं उपकय केव्हा तरी सांगेन. पण मग त्याला विद्या देण्यात आली आणि तो ज्यावेळा बाहेर आला त्याने शुक्राचार्यांना उठवलं. संजीवनी विद्या मिळाल्यामुळे साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाला मी निघतो. गुरुही म्हणाले झाली तुझी विद्या प्राप्त झाली, तू जाऊ शकतोस. त्यावेळा देवयानी असं म्हणाली की मलाही घेऊन चल. त्यावेळा
कचाने असं सांगितलं की मी तुझी करमणूक करण्यासाठी नृत्य करत होतो, गायन करत होतो, या सगळ्या गोष्टी आहेत, पण मी तुझ्याकडे प्रेयशी या भावाने कधीच पाहिलं नाही. मी तुझ्याकडे केवळ माझ्या गुरुची कन्या म्हणजे भगिनी भावाने पाहिलं. त्यामुळं मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही असं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं. कारण विद्या घेईपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन झालं पाहिजे हा भाव अंतःकरणामध्ये होता. आणि त्यामुळं मी घेऊन जाणार नाही. मग दोघांनी एकमेकाला शाप दिला. त्याच्या मला मुलात खोळात जायचं नाही, पण सांगायचं तात्पर्य की संजीवनी विद्या घेतल्यानंतर शाप पत्करला परंतु तत्वाला सोडलं नाही. हा भाव नवीन पिढीला सांगितलं पाहिजे की कॉलेजमध्ये जात असताना आम्ही त्या कचाप्रमाणे ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. हा भाव जोपर्यंत आमच्या अंतःकरणात येत नाही तोपर्यंत आमची प्रगती होणार नाही. आता निरनिराळ्या कॉलेजमध्ये जावं लागतं, सगळे एकत्र असतात. तो विषय मला आता बोलायचा नाही, पण सांगायचं तात्पर्य शिक्षण घेत असताना ब्रह्मचर्याचं पालन झालं पाहिजे. हा मधले संस्कार राहिले, एकदम थोडस पुढे गेलो विषय सलग आल्यामुळे. नामकरण काय हो नामकरण? अहो सगळ्यांचं नाव एकच आहे ना, आत्मा जीव, सगळे जीवच आहेत. पण हा देह धारण केल्यानंतर या देहाला नाव द्यावं लागतं की ज्यामुळे तो देह या नावाने ओळखला जाईल. आणि म्हणून नामकरण करावं लागतं. नाही तर सगळ्यांचं एक नावच, आत्मा हेच राहील, जीव हेच राहील असं होऊ शकत नाही. म्हणून नामकरण संस्कार करावा लागतो. आपल्याकडे नामकरण संस्कारामध्ये कोणती नावं द्यावीत की ज्या नावांच्या मध्ये विशेष काही अर्थ आहे. मग आमच्याकडे विष्णू सहस्त्रनाम आहे, शिव सहस्त्रनाम आहे, गणेश सहस्त्रनाम आहे. अशा निरनिराळ्या देवतांची नावं जर दिली तर त्या नावांच्या पाठीमागे काही ना काही अर्थ आहे. त्या अर्थाप्रमाणे कधी ना कधी आपलं जीवन व्हावं अशा प्रकारचा भाव आमच्या अंतःकरणात उत्पन्न व्हावा याच्यासाठी ही नावं आहेत. फक्त एक दोन नावांचा उच्चार करतो म्हणजे प्रथमेश हे नाव आहे, उत्कृष्ट नाव आहे, द्यायला हरकत नाही, दिलं पाहिजे. आता त्याचा अर्थ काय मी सांगत नाही, पण अथर्व आणि शीर्ष यामध्ये अथर्व नाव ठेवलं. दुकानाचं नाव अथर्व, मुलाचं नाव अथर्व, पण अथर्व या शब्दाचा अर्थ आम्हाला माहिती आहे का तेही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. मग लक्षात येईल. थर्व म्हणजे हालचाल, थर्व म्हणजे मनाची चंचलता, ती जाऊन मन स्थिर करणं हे अथर्व शीर्ष करत असतं. आणि त्यामुळे त्याची प्रगती अभ्यासामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असते. म्हणून नामकरणामध्ये जी नावं ठेवायची त्यांच्या पाठीमागे काही ना काही शास्त्र असलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्याकडे अजामेळा नावाचा जो ग्रस्त झाला त्याने आपल्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. आणि आमच्याकडे अंत्यमतिसा गती ही न्याया न्यायानी, शेवटीला ज्या प्रकारचं नाव किंवा जो उच्चार करू त्याप्रमाणे गती मिळत असल्यामुळे जीवनभर जरी मोठ्या प्रमाणावर चुका असल्या तरी अंत्यकाळी त्यांनी नारायणाचं नाव घेतलं आणि त्याचा उद्धार झाला. तरी आमच्याकडे नामस्मरणाला फार महत्व आहे. म्हणून आम्हाला आमच्या नामस्मरणाच्या दृष्टीने सुद्धा मुलांची नावं काय असावी त्याचा विचार करावा. पण आमच्याकडे पद्धत कशी झाली आहे की मुलाचं शाळेत घालायचं एक नाव असतं आणि घरचं चिंट्या पिंट्या बिंट्या काहीतरी आणखीन दुसरं असतं. असं झालं की अवघड होतं. आणि म्हणून आम्ही नामधारक आहोत, नामजप करणारे आहोत आणि नामावर आमची श्रद्धा आहे. नामच आम्हाला त्या ईश्वरापर्यंत नेणारे हा भाव असेल तर त्या ईश्वराचं नाव आम्ही नामकरणाच्या वेळा ठेवावं. असा एक संकेत जर आपण पाळला तर बारस 12व्या दिवशी 13व्या दिवशी आता केव्हा ठेवतात चलून द्या, पण 12व्या दिवशी नाव ठेवण्याची साधारणपणे त्याला बारस म्हणतात हे आपण लक्षात घ्यायचं. आता सांगायचं तात्पर्य काय की एका क्रमाने आम्ही ज्यावेळेला या गोष्टीचा विचार करतो त्यावेळेला सूर्यावलोकन हे 7वा संस्कार आहे. 2 महिनेपर्यंत 1.5 महिन्यापर्यंत बाहेर पडायचं नाही. आता तो पूर्वीचा काळ गेला, पण सूर्याचं दर्शन झालं पाहिजे. एक लक्षात घ्या,
आता एक ओघाने आलं म्हणून या ठिकाणी थोडक्यात उल्लेख करतो आणि मग माझ्या विषयाकडे वळतो. आम्ही दैनंदिन जीवनामध्ये घरी जी पूजा करतो पंचोपचाराने, षोडोपचार काय असतील त्यांनी, त्यातला एक एक भाग थोडक्यात लक्षात घेतला तर आपल्याला लक्षात येईल. आम्ही भगवंताची पूजा मूर्तीच्या रूपाने करतो. मूर्ती काय आहे? त्यावेळा कलश ठेवतो, त्या कलशामध्ये पाणी असतं आणि दिवा लावतो, नंतर उदबत्ती किंवा धूप लावतो. हे काय आहे हे लक्षात घ्या. यामध्ये पंचमहाभूताची पूजा आहे. जे डोळ्याने दिसतं मूर्ती, कागद, हे पंचमहाभूतापैकी पृथ्वी तत्व आहे. आम्ही त्या मूर्तीची पूजा करतो, त्याबरोबर पृथ्वी तत्वाची पूजा होत असते. षोडोपचाराने किंवा स्नान वगैरे घालून त्याला पृथ्वी तत्व प्रसन्न होण्यासाठी मदत होते. ज्या वेळेला आम्ही जल ठेवलेला आहे आणि त्या ठिकाणी जलाची स्थापना करतो, त्याला जलतत्वाची पूजा होते, जलतत्व प्रसन्न होतं. आम्ही दिवा लावतो, त्या दिव्यामुळे तेज तत्व प्रसन्न होतं. आणि त्याच वेळेला धूप किंवा उदबत्ती लावून सगळीकडे फिरवतो, ती वायूच्या माध्यमामधून सगळीकडे जाते, त्याला वायू तत्वाची पूजा होते. आणि ह्या चारही पूजा ज्या तत्वामध्ये होतात त्या तत्वाचं नाव आहे हे आकाश तत्व. आकाश तत्वाची पूजा निरनिराळ्या प्रकारची आम्ही स्तोत्र म्हणतो, कारण आकाशाचा काय आहे तो शब्द आहे. तर हे स्तोत्रामुळे त्या आकाश तत्वाची पूजा होते. अशी पाचही तत्वांची पूजा आपण दररोज करत असतो. पण ती या देवतेच्या बरोबर या पाचही तत्वांची पूजा आहे हे मात्र आपण कधी लक्षात घेत नाही. तेही या निमित्त लक्षात यावं यासाठी आणखीन केव्हा जरी विषय आला तर त्यावेळेला मी आणखीन प्रकाश टाकीन. पण आता सांगायचं तात्पर्य काय की आईकडे लहानाचा आहे, त्याला पृथ्वी तत्वाची एकंदरीत आराधना आई त्याला घेऊन करते आहे. पण हळूहळू जलतत्व म्हणजे पाणी त्याला पाजते, त्याचाही संस्कार आम्ही करतो. आणि त्याच्यानंतर त्याला सूर्याचं दर्शन म्हणजे तेज तत्वाचं दर्शन आम्ही त्याला करत असतो. त्याच वेळा वायू वाहत असतो, त्याला वायूचं सुद्धा दर्शन होतं. तर अशा पद्धतीने पंचमहाभूताची एक एक संस्कार त्याच्यावर होत असतात. सूर्यावलोकन आहे हा 7वा संस्कार सांगितला. त्यानंतर देवदर्शन सांगितलेलं आहे. यामध्ये मला अन्नप्राशन, आमच्याकडे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विद्यामय कोश आणि आनंदमय कोश असे पाच प्रकारचे कोश आहेत. अगदी सुरुवातीला त्या मुलाला जलतत्वाचा स्पर्श होतो. आईचं दूध असेल ते जलतत्वाप्रमाणे आहे, कारण तेच त्याला देता येतं. नंतर त्याला अन्नप्राशन हा संस्कार, मंत्र त्यावेळा काय आहेत हा माझा विषय नसल्यामुळे मी त्याच्या खोलात जात नाही. परंतु अन्नप्राशन हे 6 महिन्यानंतर जे आम्ही त्याला देतो ते पचनासाठी सुद्धा कसं असलं पाहिजे, तर पातळ असलं पाहिजे वगैरे. पण हा सुद्धा एक विधी सांगितलाय. कोणत्या प्रकारचं अन्न द्यावं हेही सांगितलंय. 3 प्रकारचं अन्न आहे, रजोगुणी, तमोगुणी आणि सत्वगुणी. या ठिकाणी जो विषय आहे तो सत्वगुणी अन्नाचा आहे. सत्वगुणी अन्न जे आहे ते दूध, दही, तूप, मध या माध्यमामधून आम्ही दिलं पाहिजे. आणि तेच आम्ही त्यावेळा तरी देतो. नंतर काय करतो हा प्रश्न निराळा, हे लक्षात घ्यायचं. आता आपल्याला मला जो मुख्य मुद्दा सांगायचा आहे, मी अन्य संस्काराकडे जास्त जात नाही. मला मौंजी बंधन या संदर्भात थोडक्यात वर्णन करून आजच्या पुरता जो विषय आहे तो पूर्ण करायचा आहे. बाकीचे राहिलेले संस्कार बारकाईने मी केव्हा तरी सांगेल. पण आमच्याकडे त्रैवर्णिकांची मौंज होत असे. मौंज धारण केल्यानंतर तो गुरुच्या आश्रमात शिकण्यासाठी जात असे. मी 9वी मध्ये एक कविता शिकवित होतो. बलाकमाला उडता भाषे कल्पसुमांची माळचिते, उतरणी येती अवनीवरती ग्रहगोलचिते एकमते, खिल्लारे ही चढती राणी
गोपई गाणी गात फिरे मंजुळ पावा गाततयांचा श्रावण महिना एक सुरे यामध्ये द्विजगण अवतरले अशा प्रकारचा शब्द प्रयोग केला आहे आणि त्या ठिकाणी खाली बगळे असा अर्थ दिलाय. आणि मी व्याकरण शिकवित असताना द्विज या शब्दाचा अर्थ द्विगु समास आहे आणि ज्याचा 2 वेळा जन्म होतो त्याला द्विज म्हणतात असं सांगितलं. एका विद्यार्थ्याने मला विचारलं, सर आपल्याकडे ब्राह्मणाला द्विज म्हणतात ते का? मग मला त्याला सांगावं लागलं की आमच्याकडे त्रैवर्णिकांची मौंज होत असे. आज फक्त ती ब्राह्मणांच्या पुरती मर्यादित राहिली आहे, पण ज्याला वेदांगाचं शिक्षण घ्यायचंय त्याच्यासाठी एक संस्कार करावा लागतो. त्याचं नाव आहे मौंजी बंधन. आणि हे मौंजी बंधन किंवा मुंज ज्याला म्हणतात तो संस्कार झाल्यानंतर तो 12 वर्ष गुरुकडे राहतो आणि तिथून शिकून आल्यानंतर त्याला द्विज म्हणतात. आता ते द्विज म्हणतात का याचा अर्थ सांगताना मी त्याला असं म्हटलं, बाबा रे, आईच्या गर्भात तो 9 महिने 9 दिवस आहे भारतीय महिन्याप्रमाणे, आणि पाश्चात्य महिन्याप्रमाणे म्हणायचं झालं तर 9 महिने 1 दिवस आहे. ती कालगणना आहे, मला त्याच्या खोलात जायचं नाही. तो आईच्या गर्भात 9 महिने 9 दिवस राहिला आणि म्हणून तो त्याचा जन्म झाला. तिकडे बगड्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर सगळ्याच पक्ष्यांना द्विज म्हणतात. त्याचं कारण मातेच्या गर्भामधून ज्यावेळा बाहेर पडतो ते अंड्याच्या रूपाने बाहेर पडतो आणि नंतर त्या अंड्याचं जे काही परिपक्वता आल्यानंतर अंड्यातून पक्षी बाहेर पडतो, म्हणजे त्याचा 2 वेळा जन्म होतो. मग आमच्या ह्या ज्यांना आम्ही द्विज म्हणतो त्यांचा 2 वेळा जन्म कसा होतो या संदर्भात मी त्यांना सांगितलं की आईच्या गर्भात तो 9 महिने 9 दिवस राहतो आणि नंतर ज्या वेळेला शिक्षणासाठी गुरुकडे जातो त्या 12 वर्षाच्या आत त्याला काहीही बाहेरचं पाहायला परवानगी नाही. गुरु सांगेल तेच त्यांनी केलं पाहिजे. आई वडील सुद्धा वर्षातून एखाद दिवस जात आणि त्याला काय सांगायचं ते सांगून येत असत, पण त्या ठिकाणी राहत नसत. म्हणजे तो त्या काळाचं पालन करून गुरूंच्या आज्ञेत 100% राहत असे. म्हणजे आईच्या गर्भात तो 9 महिने 9 दिवस आहे, पण गुरुच्या गर्भामध्ये तो 12 वर्ष आहे. आणि मग 12 वर्षानंतर त्याचा जो जन्म आहे तो ज्ञानमय जन्म आहे, म्हणून तो ज्ञानाचा जन्म आहे, त्याला द्विज म्हणतात. सांगायचं तात्पर्य द्विजत्वाचा संस्कार हा या पद्धतीचा आहे. आणि म्हणून आपल्याकडे ज्याला गोत्र म्हणतात, लक्षात घ्या, ब्राह्मणांचे, क्षत्रियांचे, वैश्यांचे सगळ्यांचे गोत्र एकच आहेत. पहा तुम्ही, ज्यांचे आहेत त्यांनी पाहावं तर गोत्र हा ज्या कुळात जन्माला आला त्याचं नाही, तो गोत्र हे गुरुकडून आलेलं आहे. म्हणून हे 3ही वर्णाचे लोक एकाच गुरुकडे शिकत असल्यामुळे गोत्र सगळ्यांचे सारखे आहेत. गोत्र हे गुरुकडून आलेलं आहे आणि ते शिक्षण घेतल्यानंतर येत असतं. पण आपल्याकडे आता परंपरेने सांगितलंय ती गोत्र आम्ही मानतो. मला त्याच्या खोलात जायचं नाही. सांगायचं तात्पर्य काय आहे की अशा पद्धतीने हा जो महत्वाचा संस्कार व्रतबंधन आहे, व्रत आणि बंधन बांधला गेलेला आहे. लक्षात घ्या, मूर्ती घडवायची असेल तर त्या मूर्तीवर संस्कार करण्यासाठी दगड घेतल्यानंतर त्याला छिन्या माराव्या लागतात, त्याला बंधनात बसवावं लागतं, नको तो भाग काढून टाकावा लागतो. तसं संस्काराने माणूस घडतो याचं जे सांगितलेलं आहे ते या पद्धतीने आहे. आता महाभारतातली 2 उदाहरणं कशा प्रकाराने संस्कार ग्रहण होत असतात या संदर्भात मी सांगणार आहे. एक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण दुसरं उदाहरण सगळ्यांनाच माहित असेल असं नाही, पण थोडक्यामध्ये सांगितल्यावर जर कोणी म्हणालं मला हे माहिती तर आनंद वाटेल, तर 2 उदाहरणं मी आपल्या समोर सांगतोय, महाभारतातल्या संदर्भातली आहेत. एक उदाहरण अर्जुनाचं आम्हाला माहिती आहे की गुरूंच्या आज्ञेमध्ये तो नेहमीसाठी असत असे आणि त्यामुळे पक्षाचा कंठछेद काय डोळ्यात जे सांगितलं असेल त्याप्रमाणे छेद करण्यासाठी
निरनिराळ्या व्यक्तींना सांगितलं. निरनिराळ्या व्यक्तींनी मला पक्षी दिसतो, झाड दिसतं, त्याच्या पाठीमागचं दिसतं वगैरे वगैरे. ज्या वेळेला अर्जुनावर वेळ आली त्यावेळेला तो म्हणाला मला पक्षी दिसतो. दुसऱ्या वेळा विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मला त्या पक्षाचा कंठ दिसतो, त्याच्याशिवाय दुसरं दिसत नाही, तुम्ही मला दुसरं काही विचारू नका असं सांगितल्या. गुरुनी त्याला छेद करायला सांगितला नाही. एकाग्र चित्ताने तो केला. या पद्धतीने गुरुकडे ज्ञान घेतलं पाहिजे. हे झालं शस्त्रास्त्राचं ज्ञान, शस्त्रांचं ज्ञान. पण शास्त्राचं ज्ञान घेणाऱ्या एका विद्यार्थ्याची परिस्थिती कशी असते आणि तो कशा रीतीने तत्वज्ञान ग्रहण करत असतो या संदर्भामध्ये अर्जुनाचं उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मी आत्ता सांगणार आहे ते धर्मराजाचं उदाहरण सांगणार आहे. द्रोणाचार्यांनी प्रत्येकाला 5 श्लोक पाठांतराला दिले होते आणि ज्ञानाच्या दृष्टीने धर्मराजा अत्यंत ग्रहणशील होता आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ज्ञानाच्या संदर्भात सगळ्या कौरव पांडवांच्या मध्ये श्रेष्ठ होता. आता ते 5 श्लोक पाठांतराला दिले. दुसऱ्या दिवशी अनेकांना विचारलं, अर्जुनाला विचारलं वगैरे, पाठ झालं. पण धर्मराजा म्हणाला मला पाठ नाही. आता 2-3 दिवस तेच उत्तर ऐकल्यानंतर द्रोणाचार्य सुद्धा चकित झाले. म्हणाले हा एक पाठी आहे आणि म्हणतो मला पाठ नाही झाले, कसं काय शक्य आहे? म्हणून ते विचारले अरे तुला हे श्लोक कसे काय पाठ झाले नाहीत? धर्मराजाने ते 5ही श्लोक जशाला तसे म्हणून दाखवले. मग गुरु म्हणाले अरे खोटं बोललास का? नाही म्हणाले गुरुवरे मी खोटं बोललो नाही, कारण तुम्ही आम्हाला शिकवलं होतं की जी गोष्ट आपण ग्रहण करतो ती आपल्या जीवनात उतरली तर ती पाठ झाली असं म्हणावं. आता यामध्ये तुम्ही जोडून या धन उत्तम व्यवहारे वगैरे अशा प्रकारचा जो उपदेश केलाय हा माझ्या जीवनात उतरला की नाही हे मी कोण सांगणार? समाजाने सांगितलं पाहिजे. धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. धर्मचर स्वाध्याय मा प्रमद हे सगळं पाठ आहे. पण मी स्वाध्याय करतो का नाही, धर्माप्रमाणे चालतो का नाही, सत्यवचन करतो का नाही, हे मी कसं काय सांगणार? पाठ झाले का नाही, माझ्या जीवनात उतरले की नाही इतरांनी सांगावं. अशा पद्धतीने त्या धर्मराजाने उत्तर दिलं. सांगायचं तात्पर्य काय की ही सगळी उत्तरं पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल कौरव पांडवांच्या शिक्षणाचा सुद्धा एक विषय केव्हा तरी आपल्याला संस्काराच्या दृष्टीने मांडता येईल. आपण हे प्रमुख संस्कार पाहिले, आणखी काही संस्कार राहिलेत. त्याच्यासाठी 5 आणि 10 मिनिटाचा वेळ नाही, जास्तीचा वेळ लागणार आहे. त्यामुळं मी त्या संस्कारांच्या मध्ये आता न शिरता मी एवढंच म्हणेल की आमच्याकडे मनुष्य घडवला जातो तो ह्या संस्कारांच्या माध्यमातून घडवला जातो. आणि म्हणून हे जे ज्याला आम्ही क्रियमान म्हटलं ते क्रियमान बदलायचं असेल तर गुरुकडे जावं लागतं आणि गुरुच्या माध्यमामधून ज्ञान घ्यावं लागतं. त्यावेळेला आमचं क्रियमान हे शुद्ध होऊन आमचं मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे बीज जाळून केलेलाही आम्हा जन्म मरण नाही, वासनेचं बीज जाळण्याची शक्ती आमच्यामध्ये येते. ती गुरुच्या माध्यमामधून ज्ञान घेतल्यानंतर येते आणि ते ज्ञान घेण्यासाठी आमच्याकडे हे 16 संस्कार सांगितले. त्यातल्या 10 संस्काराचा प्रामुख्याने मी आपल्या समोर उहापोह केलेला आहे. उरलेले जे 6 संस्कार आहेत याविषयीची माहिती पुन्हा केव्हा तरी पाहू. आजच्या दृष्टीने आपण याच ठिकाणी थांबूया. ही झालेली सेवा भगवंताच्या ठिकाणी अर्पण करून मी माझं बोलणं संपवितो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. महाराज कसं आहे दांडा? आता विश्वात्मके देवे येणे वाद्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो. प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटो दया भूता. चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव. ओळखी जे
पुरुषांचे चंद्रने जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषे लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावेगी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला कुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय 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 रघुवीर समर्थ